नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 20. प्रकरण 7. दक्षिणेतील भयंकर दुष्काळ, दत्तूचे हाल, संसार सोडून जाण्याचा प्रयत्न, सद्गुरूचं आश्वासन, दत्तूची फजिती करण्याचा प्रयत्न आणि त्याची निष्फलता हे मुद्दे या प्रकरणात घेतलेले आहेत. सन 1876-77 साली दक्षिण प्रांतात फार भयंकर दुष्काळ पडला. त्यामुळं जिकडं तिकडं हाहाकार उडून लाखो लोक मृत्युमुखी पडले. अशा दुर्धर प्रसंगी गरीब लोकांचे अन्नावाचून किती हाल झाले असतील याची आता कल्पनाही होणार नाही. वास्तविक दत्तूच्या घराण्याची आर्थिक स्थिती साधारण बऱ्यापैकी होती, परंतु दुष्काळामुळं घरातील चीज वस्तू मोडून कुटुंबाचा आणि कित्येक आपदग्रस्त शेतकऱ्यांचाही निर्वाह करणं त्यांना भाग पडलं. त्यामुळे त्यांची फार निकृष्टावस्था झाली. अशा स्थितीत दत्तूला शिक्षणाच्या कामी घराकडून मदत होणं शक्य नव्हतं. दुष्काळामुळे सर्वत्र महागाई फार वाढली होती. त्यामुळे आपला अभ्यास सांभाळून चरितार्थ चालवणं त्याला फार कठीण जाऊ लागलं. त्यावेळी रामचंद्र सुंठणकर मधून मधून सकाळी त्याच्याकडे जात असे आणि जाताना घरात तांदूळ, डाळ, भाजीपाला वगैरे जे जिन्नस हाताला येतील ते बरोबर घेऊन जाई आणि ते त्याच्या खोलीत नेऊन टाकी. तो राहत असे त्या ठिकाणी पाण्याची फार टंचाई असल्यामुळं त्याचं स्नान, कपडे धुणं वगैरे गोष्टी करण्याची रामचंद्रानं आपल्या घरच्या विहिरीवर सोय केली होती. कधी त्याचे कपडे फाटलेले आढळल्यास रामचंद्र त्याला नवीन कपडे आणून देई आणि घरातील वडील माणसांचा रोष न व्हावा म्हणून त्याला मदत करणं ती त्यांच्या नकळत करी. तसंच रामचंद्रानं आपल्या वडिलांना सांगून घरातील मुलांना इंग्रजी पहिली आणि दुसरी इयत्ता शिकवण्याकरता दत्तूला दरमहा 6 रुपये पगाराची शिकवणी लावून दिली आणि ती सुमारे 2 वर्ष चालू होती. तसेच आठवले वकील यांच्या मुलाची शिकवणही होतीच. आठवले यांच्या कुटुंबातील मंडळींना दत्तूची सर्व हकीकत समजल्यापासून त्यांना त्याच्याबद्दल फार सहानुभूती वाटू लागले. शिकवण्या वगैरे करून दत्तू आपला स्वतःचा खर्च कसा तरी भागवे, पण बाळेकुंद्री येथील त्याच्या घरातील मंडळींचे दुष्काळामुळे फार हाल होत होते. एकदा तो आणि त्याचा गुरुबंधू हनुमू हे बाळेकुंद्रीला गेले असता त्यांच्या असं नजरेस आलं की घरात पुरेसे तांदूळ नसल्यामुळं फक्त त्याच्यापुरताच भात शिजवून बाकीच्या माणसांकरता आंबील शिजवली होती. तो प्रकार पाहून त्याचं मन फार उद्विग्न झालं आणि आपण इतके मोठे झालो असूनही आपणाला या दैन्यावस्थेचं निवारण करता येऊ नये याबद्दल त्याला अतिशय दुःख झालं आणि तो इतका वैतागला की तो आणि हनुमू यांनी कोणालाही न कळवता कुठेतरी निघून जाण्याचा बेत करून सर्व तयारी केली आणि एके दिवशी पहाटे उठून ते घरातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. इतक्यात बाळप्पा तिथं गेले आणि त्यांनी कानउघाडणी करून त्यांचा बेत फिसकटवला. चरित्रनायकांनी या प्रसंगाचं पुढील प्रमाणे वर्णन केलेलं आहे. त्यावरून त्यावेळच्या परिस्थिती संबंधीची बरोबर कल्पना येते. संसारात पुष्कळ त्रास भोगलेला असा मी आहे. अन्नाशिवाय मी रात्रीच्या रात्री, दिवसच्या दिवस, फार काय पण पंधरवडेच्या पंधरवडे घालवले आहेत. एकदा एवढं संकट आलं आणि मनाला इतका त्रास झाला की या संसारातील निरंतर होणारा त्रास टाळण्याकरता कुणालाही न कळवता जंगलात निघून जावं असं वाटलं.
हे धारवाडात माझ्या पितृतुल्य गुरुंना म्हणजे बाळप्पांना कळलं. मी निघून बाहेर पडणार इतक्यात धारवाडहून निघालेली बाळप्पांची स्वारी 4 वाजता घरी हजर झाली आणि त्यांनी मला विचारलं, हे तू काय मांडले आहेस, काय करतोस? हे बघ, मी सुद्धा संसारात आहे, माझ्याप्रमाणे तू पण राहा. संसार सोडून कुठं जातोस? दृश्य संसार सर्व मीच आहे ना, सद्गुरु स्वरूपच आहे ना, मग काय सोडून जातोस? संसारात राहिलं तरच गुरुप्रेमाचा अनुभव घडी घडी मिळत असतो. गुरुभक्तीला संधी सापडते. व्यवहारात अनुभवाचे प्रसंग पुष्कळ असतात. संसार सोडून गेलं म्हणजे अनुभव मिळण्याचे प्रसंग नाहीसे होतात. संसार सोडून जाऊ नको, अनुभव घे, असं सांगून त्यांनी मला संसारात ठेवलं. संसार सोडून जाऊ दिलं नाही. किती दयाळू बाप तो. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादे.